महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मीयांमधील 60 वर्ष वय आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन यात्रेची मोफत संधी देण्याकरिता मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबवण्यास मान्यता देण्याबाबतचा अधिकृत शासन निर्णय आज महाराष्ट्र राज्य सरकारनं जारी केला आहे, अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। ही योजना सुरू करण्याची मागणी आणि पाठपुरावा करून विधानसभेत आमदार सरनाईक यांनी लक्षवेधी मांडली होती। त्यावर मुख्यमंत्र्यांनी ही योजना लागू करण्याची घोषणा केली होती आणि आज त्याचा शासन निर्णय प्रसिद्ध झालाय। यावर्षी या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जवळपास 600 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे, असंही आमदार सरनाईक यांनी सांगितलं। या योजनेतून दरवर्षी हजारो ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थदर्शन राज्य सरकारकडून घडवलं जाणार आहे। महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागानं हा शासन निर्णय प्रसिद्ध केलाय। भारत देशात विविध धर्मांचे आणि पंथांचे अनुयायी वास्तव्यास आहेत। महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जात असून महाराष्ट्रात सर्वाधिक महान संत तसंच धर्मगुरू होऊन गेलेत, ज्यांच्या विचारांचा प्रसार हा भारताच्या सीमा ओलांडून झाला असून एक पावनभूमी म्हणून महाराष्ट्राचं नाव घेतलं जातं। महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची भक्ती मार्गाची शेकडो वर्षांची परंपरा असून यामध्ये लाखो लोक धर्मकार्य, समाजकार्य भक्ती मार्गाने करत असतात। आपलं दैनंदिन कर्तव्य पार पाडत असताना देखील आपल्या देवी देवतांचे, भगवंतांचं नामस्मरण चिंतन करत आयुष्य जगत असतात। देशात हिंदू धर्मात 4 धाम यात्रा, माता वैष्णोदेवी यात्रा ज्येष्ठ नागरिकांचं स्वप्न होतं। पुण्यकर्म म्हणून तीर्थक्षेत्री जाण्याची सुप्त इच्छा असते, परंतु गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे वा कोणी सोबत नसल्यानं आणि पुरेशी माहिती नसल्यानं अनेक ज्येष्ठ नागरिकांचं तीर्थयात्रा करण्याचं स्वप्न पूर्ण होत नाही। ही बाब विचारात घेऊन सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थस्थळांना जाऊन मनःशांती तसंच आध्यात्मिक पातळी गाठणं सुकर व्हावं, यासाठी राज्यातील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक जे 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटींची दर्शनाची संधी देण्याकरिता मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्याची मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी फेब्रुवारी महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती। नुकत्याच झालेल्या अधिवेशनात आमदार सरनाईक यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर बोलताना एकनाथ शिंदे यांनी तीर्थदर्शन योजना लागू करण्याची महत्त्वाची घोषणा केली होती। राज्यातील सर्व धर्मीयांमधील ज्येष्ठ नागरिक जे 60 वर्ष आहेत किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्याकरिता मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यास आजच्या शासन निर्णयातून मान्यता देण्यात आली आहे। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना असं या योजनेचं नाव असून या योजनेचं उद्दिष्ट राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्र यात्रा मोफत उपलब्ध करून देणं असल्याचं आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितलं। दरवर्षीप्रमाणे यंदाही आमदार प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वात 10वी आणि 12वीतील परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकरिता गुणगौरव सोहळा आणि मार्गदर्शन शिबिर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। हा कार्यक्रम काल डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात संपन्न झाला। यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना प्रख्यात माइंड रीडर भूपेश दवे यांनी व्यक्तिमत्व विकासासाठी मार्गदर्शन केलं, तसंच विद्यार्थ्यांचं त्यांनी मनोबल वाढवलं। यावेळी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू, प्रशस्तीपत्रक आणि ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी आमदार प्रताप सरनाईक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आणि आजच्या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागत असल्याचं सांगितलं। वाढत्या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना मानसिक तणावाला सामोरं जावं लागत असून विद्यार्थ्यांनी अपेक्षांच्या ओझ्याखाली न अडकता नेहमी आपल्यातील बेस्ट देण्याचा प्रयत्न करावा असा कानमंत्र आमदार प्रताप सरनाईक यांनी विद्यार्थ्यांना दिला। सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना करिअर संदर्भात मार्गदर्शन मिळावं, त्यांचा आत्मविश्वास वाढावा, तसंच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गेली अनेक वर्ष गुणगौरव सोहळा आणि मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात येत असल्याचं कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी यावेळी सांगितलं। तर लकी ड्रॉच्या माध्यमातून शिक्षणोपयोगी आकर्षक अशी बक्षिसं विद्यार्थ्यांना देण्यात आली। हा कार्यक्रम संपल्यानंतर मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि आत्मविश्वास पाहायला मिळाला। ओवळा माजिवडा मतदारसंघातील सुमारे 1,500हून अधिक विद्यार्थी या सोहळ्यात सहभागी झाले होते।
या कार्यक्रमास ओळा माजुडा मतदारसंघातील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. भाजप आमदार संजय केळकर यांचा वाढदिवस नुकताच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आमदार संजय केळकर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून भाजप व्यापारी सेलचे अध्यक्ष मितेश सहा यांनी छत्रपती शिवाजी रुग्णालयात आमदार केळकर यांच्या उपस्थितीत नवजात बालकांसाठी आणि मातांना बाळंतविडा आणि लाडूचं वाटप केलं. यावेळी माजी उपमहापौर अशोक भोईर, ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे सीताराम राणे, किशोर सोनगाडा, लक्ष्मीकांत यादव, राजेश गाडे तसंच रुग्णालयातील डीन योगेश शर्मा आणि अनिरुद्ध माळगावकर आदी उपस्थित होते. यावेळी आमदार केळकर यांनी रुग्णालयातील विविध वॉर्डला भेट देऊन रुग्णांच्या आणि नातेवाईकांचीही विचारपूस केली. मुंब्रा बायपास रस्त्यावर झालेल्या अपघातात 3 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुसळधार पावसादरम्यान एका कारला एका ट्रकनं धडक दिली. या धडकेमुळे कार अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला खड्ड्यात जाऊन पडली. या धडकेची तीव्रता इतकी जास्त होती की कारमधील प्रवासी दरवाजाची काच तुटून बाहेर फेकले गेले. या अपघातात 2 प्रवासी गंभीर जखमी झाले असून कार चालकही जखमी झालाय. चालकाचं नाव आवेश अल्ताफ मर्चंट असल्याची माहिती देण्यात आली आहे. जखमी झालेल्या 2 प्रवाशांची नावं अल्तमश आणि साजिद अशी असून या तिघांनाही तातडीनं रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वाहतूक विभागाचे कर्मचाऱ्यांनी पोहोचून मदतकार्य केलं.